हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा, घरी बसून बसून लय बोर झाली मी. एकटीच आहे घरी, कारण मम्मी आणि त्यांनी गेल्यात बघा रानात. 2-3 दिवस झालं कंटिन्यू जाते तर सकाळ संध्याकाळ, कारण आपली ज्वारी ना काढायला आली बघा, चांगली मस्त अशी वाळली. आणि आता काढतात बघा. दुपारचं लय ऊन होतं, त्यामुळे सकाळ संध्याकाळ जाते तर सकाळी 8 वाजता गेल्यात दोघं पण. आता येतीलच घरी जेवायला, टायमिंग झालाय. मी सगळा स्वयंपाक करून ठेवला, सगळी कामं आवरल्यात आणि बसले होते बघा पिक्चर बघत. तर जिमी पण आली माझ्यापाशी, झोपली बघा. इतक्या वेळ माझ्यापाशी थांबलेली, गप्पा मारत होती माझ्यावर. आहे का ना जिमे? मी तिला बोलायची आणि ती फक्त अशी 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 करायची. आहे का नाही जिमे? आता झोपली बघा. हात देते, आमच्या जिमेला सगळं कळतं. हात देते. परत मी भांडी घासायला बसली ना, तिथं मायापाशी बस म्हणलं की तिथं लगेच बसती. मी आली की मायापाशी येते, घरात बसली घरात येते. जिमी मला एकटीला सोडत नाही, माझ्याजवळच असते. तर बघा, बोर झाली आता घरी बसून बसून एकटी. सगळं काम मी मावरलं. आता ऊन झाले बघा. सकाळी आभाळ आलतं, सगळं झाकलेलं म्हणजे नका पावसाचं ढग हे आलतं. तर आता गेलंय बघा, सगळं ऊन कडक पडलंय. तर त्याला आता माझं काय काय काम राहिलंय तुम्हाला सांगते. माझं राहिले आता धुणं धुवायचं, कारण धुणं जास्त आहे त्यामुळे मी निर्म्यात घातलंय. बाकी सगळं झालंय, कालवण झालंय, चपाती झाली, भांडी घासून झालं. तर आज मी बनवले बटाट्याचं कालवण. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त असं बटाट्याचं कालवण केलंय. चपात्या केल्या तर आता ती आल्या जेवण करायचं. सकाळी नाश्ता करून गेले तर त्यामुळं लवकर याय, नाही तर मला भूक लागली, म्हणलं लवकर या त्यांना. तर निघताना आता टायमिंग झाला जेवायचा. आहे का नाही जिमे? जिमे ऐका नाही, लय वेळ मायापाशी बसलेली, आता झोपली. तर बघा, इकडे मी पिक्चर बघत होती. 2-3 दिवस झालं म्हणून काय ब्लाऊज शिवलं नाही, रानातच जाते तर तिकडून आलं की जेवण करायचं आणि झोपायचं. कारण हाताला लय फोड ही आल्या तर परत काम करून करून कंटाळा येतो. तर बघा, आता मी कोंबड्यांना खायला पाणी केलंय. पाणी टाकायचं राहिलं बघा, ह्यात पाणी टाकलंय, तिकडे एक डबा आहे त्यात टाकायचं. हे बघा कोंबड्या आमच्या, ही कोंबडा आहे मोठा, कशी वळवळ करतात. इकडं 2 कोंबड्या बसल्या तर तुम्हाला दाखवते. हे बघा, एक कोंबड्या, दोन्ही बहिणी बहिणी असल्यासारख्या बसल्यात का नाही, खाली एक वर. अंडी घालते ना. सकाळी पाणी सुटलेलं, पाणी हे भरलं आणि असं पाणी भरून ठेवते बघा मी ह्याच्यात, कारण कोंबड्यांना प्यायला. आणि इकडं कापूस काढून ठेवलाय बघा, ह्यात झाडाचा कापसाच्या, म्हणजे वाळायला चांगला. हे बघा अजून आलाय. हे मी आता काढते असा आणि ठेवते इथं, म्हणजे वाळला की ह्यातलं बी काढून घरात ठेवायला. ह्यात बी आहेत बघा. तर बघा, घराच्या मागचं तुम्हाला दाखवते. लय दिवसात ना इकडली इथं करदळ्याची झाडं होती, ती काढून टाकली बघा. आणि इकडं बघा, हे गुलाबाचं झाड, ह्याच्यावर रोग पडलेला, पण आता झाले नीट बघा. ही अर्धी येतात बघा फुलं. इकडे बघा काय काय आपल्या बागेत. आता बघा, आंब्याचं झाड किती मोठं झालंय. इथं चारी होती, ह्या चारीत लावलेलं, पण ही चारी बुजवायच्या टायमाला, नळ्या टाकायच्या टायमाला काढून इथं वरती लावलं बघा. आणि इकडं नारळाचं, इकडं बदमाचं बघा किती मोठं आलंय. पुदिना पण चांगला बघा असा पांगलेला आहे. ही अशी झाडं, ही आवळ्याचं झाड आहे बघा, मस्त असं. आणि ही लिंबुनी, ही पपई, इकडं आहे पेरू. हे बघा, पेरूला फुलं आलंय हे असं. तर चला, आता चेंबर होतं ना, जिमीची पिलं होती बघा ह्या चेंबरमध्ये. तर आता हे चेंबरला झाकण टाकून मस्त असं बंद करून टाकलंय. आणि जिमीची पिलं नेली बघा, कोणी कोणी वाटून टाकले जिमीची पिलं. आता फक्त जिमी एकटीच आहे, तिला कोण नाही साथीला. वाघ एक आहे, ते पण तेव्हा तिकडं बसलाय. ते बघा वाघ्या तिकडं बसलाय, दिसतोय काय काय माहिती. तर चला, हे बघा चेंबर असं टाकलंय, गाडी मस्तपैकी झाकून ठेवली. लय ऊन कडक पडते दुपारचं, बाहेर सुद्धा निघू वाटत नाही, चप्पल गरम होती, इतकं ऊन पडतं, लय तापतं. त्यामुळं गाडी ही झाकली मस्त अशी. आणि हे कधी येतात काय माहिती. इकडे आलंय लाईट बिल. आता बसते मी पिक्चर बघत, थोड्या वेळाने धुवायचं धुणं. आता निर्म्यात
भिजते तोपर्यंत. ऐ जिमे जिमे काय उठाना. ऐ जिमेव जिमेव. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बघू ते आल्यावर त्यांची रिॲक्शन काय चालू आहे काय नाही. लई दिवसात ना आज मी ब्लॉग घेते. तर चला आता ती आल्यावर तुम्ही बघा काय काय होतंय काय नाही. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. कसं आमचं जेवारी काढून हाल चालल्यात. कसं चालल्यात मम्मी? कसं वाटतंय? दुखतंय हात पाय फादर फोड आले ते. होय. तर बघा जेवारी काढून आम्ही सकाळी 10:30-11 वाजता घरी आलो. मस्तपैकी जेवण केलं. जी झोपलो ती डायरेक्ट 4 वाजता उठलो आहे का नाही. 4 वाजता उठलो की डायरेक्ट आम्ही गेलो रानामध्ये. परत 4:30 वाजता रानामध्ये पोहोचलो की रानामध्ये पोहोचलो की जेवारी काढायला चालू केली. बघा आता जवळपास नेहमी अर्धी झाली. सुटे तुझं काय चाललंय? तुझं मजा चालली र. तुझं काय तवा तुझं उलट खाऊन पिऊन दण काय तुझं काय तवा. आमचं बघू की हात कसलं झालेत. आता दिसणार नाही बरं का व्यवस्थित. पण असू द्या. आपली शेती म्हणजे आपण स्वतःच काम केलं पाहिजे आहे का नाही. तो कधी यायची मग काय म्हणतात चिकन बनवते मी आता. होय. तर बघा मी जीवरला गेलतो. आता जीवरवरून जस्ट जाऊन आलो की चिकन घेतलं आणि स्वीटी काय चिकन एवढं खात नाही त्याच्यासाठी आणलंय बघा इकडं नूडल्स. आपलं चिकन ट्रिपल राईस हाफ आणलाय आणि ते बी कॉम्बो आणलाय. कॉम्बो नूडल्स वेगळा राईस वेगळा ही सगळी एकत्र करून आणली भेळ करून. तिला तसलं लागतं खायला. चायनीज मध्ये काय असतं चिकनच असतं बरं का. पण ती त्यांनी वेगळं बनवलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना खाऊ वाटतं. मला खाऊ वाटत नाही रशीचं वास येतो. हा जेव दे गेले असं कुठेतरी. ते वाघा खाऊन घेतो रात्री अंड्याचं ते सगळं वाघाने खाऊन टाकतं. होय. बघा बाहेर अशी गाडी साईडला लावली हाय अशीच. बस काय झाली वाटतं टायर फुटलाय बघा. दुपारपासून पोहोचते तिथे. पंक्चर झालंय का टायर. जाऊ दे असं ते एका साईडला ठेव. येईन बाहेर गेली फिरायला जिमी. तर चला चिकन आणलंय. चायनीज बी आणलंय सुटीसाठी स्पेशल. आणि गार माझ्यासाठी आणून ठेवलंय फ्रीजला. तर इकडं बघा आपल्याला आज दिवसभराचं लाईट बिल आलं म्हणजे लाईट बिल आलंय. लाईट बिल भरलं मी आता ऑनलाईन. त्याला इकडे चला सुटीसाठी पटापटा भुका लागून घेतो. भुका लागून नाही भुका लागल्या तर म्हणून काय बोलायचं मला काय सुचत नाही. चला पटापटा हिला मदत करतो. कांदा कापून देतो. आणि मम्मीचं काय जरा आता लांब आहे. हा मम्मी लांब येतात त्यामुळं काय ते तसं तुम्हीच कांदा चिरून देता मला. होय. ते धुवायचंय मला. धू पटक्यास आवरावर भुका लागलीत. मम्मी तुला लागली का नाही? मला नाही लागले मी चहा पिले. तुला काय बाबा तुम्ही सुटी चहा पिणार आहे. तुम्ही दोघी चहा पिऊन घेतात. मला काय खायला प्यायला. नग म्हणलं का आम्ही चहा प्यायला. हम्म. आम्ही नग म्हणलं का चहा प्यायला. होय. तुम्ही झोपा बघा टीव्ही. खायचं आहे का नाही. उरका उरत घ्या मॅडम. उरका पटा. तुलाच म्हणते हे चायनीज काढ. जिम्याव का आली तिला टाक. बोलवलं तुला थांब. कशी लाख करते. दे तिला दे. तर चला सुटीला मदत करतो. पटक्यास कांदा कापतो म्हणजे वरकन भुका लागल्यात रेटून. जी मी बघते तिची वाट. हे लय जमत. हाड चल जा बाहेर. जावा बाहेर पळा. जावा बाहेर. खाली बघ. टाकलं बघ तिला मटेरियल खायला. काढ शहर फोडते. चला येवर काय बाबा भुका लागल्यात बाबा. एक तर काम करून सकाळपासून संध्याकाळपासून पाठ तर इतकी जाम झाली. तर तुला कांदा कापून देतो. तुझं ही पिशवीतनं बाहेर काढून ठेव. काढते.